देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत। या हत्ये प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या हत्या होणार असल्याची देशमुखांना चाहूल लागली होती। देशमुखांच्या अपहरणाच्या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही बाब समोर आली आहे। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ टाकण्यात आलं। त्यावेळी देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणाले, लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत। इतकं म्हटल्यावर आरोपी लगेच संतोष देशमुखांना घेऊन केच्या दिशेने त्यांनी गाडी नेली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान मोदींनी माधव नेत्रालयाचं आणि संघाच्या कार्याचं कौतुक केलं। माधव नेत्रालयामुळे हजारो लोकांच्या जीवनातून अंधकार दूर होईल असं मोदी म्हणाले। संघ एक अविरत चालणारा यज्ञ आहे। संघाचे स्वयंसेवक कधी थकत नाहीत, कधी थांबत नाही असं म्हणत त्यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलं। पंतप्रधान मोदींनी नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीलाही भेट दिली। दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं। पंतप्रधान मोदींनी तब्बल 12 वर्षांनंतर नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी रेशीम बागेतील स्मृती मंदिर परिसरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन केलं। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासोबत उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीसांनीही माधव नेत्रालयाच्या कार्याचं कौतुक केलं। सेवा कार्यामागे संघ विचाराची प्रेरणा आहे। माधव नेत्रालय संपूर्ण भारतासाठी उपयोगी ठरेल असं फडणवीस म्हणाले। पंतप्रधान मोदींनी नागपुरातील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील सुविधांचं उद्घाटन केलं। याबरोबरच सोलार कंपनीतील 1250 मीटर रनवेचंही पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती। कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचा हार घालून सत्कार केला। ठाण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना युबीटीला मोठा धक्का बसलाय। जळगाव आणि भुसावळच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिवसेना युबीटीला मोठा धक्का बसलाय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिरूरच्या विविध गावांमध्ये पाडवा वाचन करण्यात आलं। यामध्ये विविध गावात या वर्षात पाऊस कसा पडेल, जनावरांना आणि मानवाला हे वर्ष कसं जाईल याबाबत पाडवा वाचनातून भाकितं करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक गुढी उभारत नववर्षाचं स्वागत केलं। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी गुढी उभारली। गुढीपाडव्यानिमित्त मालेगावात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं हिंदू संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडलं। गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे पुण्यात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शोभायात्रेत पुणेकरांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी गुढीपाडवा साजरा केला। सहकुटुंब गुढी उभारत त्यांनी विधिवत पूजा केली। हिंगोलीमध्येही पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा करण्यात आला। गुढीपाडव्याच्या दिवशी शेतजमीन, बैलजोडी, नांगराची पूजा करून शेतकऱ्यांनी शेती कामांना सुरुवात केली। रावेरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गुढी उभारली। मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी गुढी उभारत त्यांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। रायगडमध्ये घरोघरी गुढी उभारत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापड, कलशाची गुढी उभारत विधिवत पूजा करण्यात आली। वाशीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांसाठी विशेष लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं। विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली।
गुढीपाडव्यानिमित्त गडचिरोलीमध्ये महिलांनी भव्य रॅली काढली. मराठमोळ्या वेशभूषेमध्ये महिला रॅलीत सहभागी झाल्या. याशिवाय महिलांचेच ढोल पथक रॅलीचं विशेष आकर्षण ठरलं. रत्नागिरीमध्ये घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. चंद्रपूरच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये भव्य गुढी उभारत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त पथसंचलन करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन आपल्या नातवांसोबत पथसंचलनात सहभागी झाले. मराठी नववर्षानिमित्त उल्हासनगरमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अश्वांनी संगीताच्या तालावर नृत्य सादर करत सर्वांचं लक्ष वेधलं. डोंबिवलीच्या मराठी नववर्ष स्वागत यात्रेमध्ये मराठी कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारीकर यांनी या स्वागत रॅलीमध्ये सहभाग घेतला. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परदेशी पाहुण्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाण्यातील गोखले उपहारगृहात त्यांनी मिसळ पावचा आस्वाद लुटला. मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी साई दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तांनी शिर्डीत गर्दी केली. गुढीपाडव्यानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं. जळगावात गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आलं. नागरिकांकडून ठिकठिकाणी पथसंचलनाचं स्वागत करण्यात आलं. मुंबईच्या गिरगावात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला, तर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या गिरगावात रेखाटण्यात आलेली भव्य रांगोळी शोभायात्रेचं आकर्षण ठरली. या भव्य रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गिरगावच्या शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी बाप्पाची आरती करत त्यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरेंनी गिरगावच्या शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं शोभायात्रेत सहभाग घेतला. ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडवा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. सायकल रॅली, बाईक रॅली आणि 35 चित्ररथांसह मिरवणूक काढण्यात आली. ठाण्यातील गुढीपाडवा शोभायात्रेत लाठीकाठीचा आणि तलवारीचा खेळ सादर करण्यात आला. याशिवाय झांज पथक आणि मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. नागपूरकरांनीही जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. 8 रस्ता चौकात पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. गुढीपाडव्यानिमित्त सांगलीमध्ये सूर पहाटेचे या संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सांगलीकरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. सोलापूरच्या बालभारती विद्यालयात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची ज्ञानगुढी उभारत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेला आंबा गळून पडला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सोलापूर बाजारात 16,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला सरासरी 1200चा दर मिळाला, तर धुळे बाजारात 1,310 रुपये आणि जळगावात 900 रुपये इतकाच दर मिळाला. पुन्हा एकदा हरभऱ्यावर 1 एप्रिलपासून आयात शुल्क आकारलं जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी हरभरा उत्पादन जास्त होण्याची अपेक्षा असताना आता सरकारनं 10% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतमालाची 701 रुपये प्रति किलो या उच्चांकी दरानं विक्री झाली. बेदाण्याला 50 ते 701 रुपये आणि सरासरी 250 रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये 10 क्विंटल 620 किलो गव्हाची आवक झालेली आहे, तर गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,832 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा उत्पादन कमी प्रमाणावर झालं आहे. नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्याची आवक 30% घटली, त्यामुळे दरात वाढ झाली आहे. 1 डझन हापूस आंब्याला 900 ते 1,500 रुपयांपर्यंत दर मिळतोय. राज्यात पुढील 5 दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीज आयोगाकडून 10% वीज दर कपात मंजूर करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला. भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशानं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराला 2 ISI प्रमाणित हेल्मेट देणं बंधनकारक केलंय. नवी दिल्ली इथं झालेल्या ऑटो समिटमध्ये हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. पुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली. जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन यानंतर करण्यात आलं. पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. वडगाव शेरी, खराडी, शिवणे, बारचे या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. पुण्यात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे विभागाला 40 नव्या एसटी बसेस मिळालेल्या आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागासाठी प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या. टाटा पॉवरनं मुंबईत वीज दरात कपात केलेली आहे. शहराच्या उपनगरीय भागामध्ये टाटा पॉवरचे 100 ते 300 श्रेणीतील दर कमी करण्यात आले. निवासी ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे. रमजान ईद निमित्त बेस्ट उपक्रमातर्फे 128 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेस्ट प्रशासनानं प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल असा विश्वास बेस्टनं व्यक्त केलाय. पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 2 दिवसात कमाल तापमानात घट होऊन मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पीएमपीच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग अभावी मार्गावरच बंद पडल्या, त्यामुळे प्रवाशांना फटका बसतोय. यावर प्रशासनानं सीएनजीचा पर्याय काढलेला आहे. दुपारच्या सत्रात गर्दी कमी असताना ई बस पूर्ण क्षमतेनं चार्ज केल्या जातील, तेव्हा सीएनजी बसच्या फेऱ्या होतील. महानगरपालिकेला जलतरण तलावातील निष्काळजीपणाबद्दल स्थायी लोक अदालतीनं दणका दिलाय. 6 वर्षांच्या मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकेसह ठेकेदार, सुरक्षा रक्षक यांना स्थायी लोक अदालतीनं तक्रारदारांना 5,25,000 रुपये 6% व्याजदरात तक्रार दाखल झाल्यापासून देण्याचे आणि तक्रारदारांना झालेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी 1 लाख रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारलेली आहे. काळी गुढी उभारत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. वाशिममध्ये पालिकेकडून 6 ते 9 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 700 ते 800 रुपयांना मिळणारा टँकर आता 1,000 ते 1,500 रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बीडच्या माजलगाव जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी रथयात्रेत सहभाग घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदीच्या खरेदीची उलाढाल 5,000 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोने चांदीचे भाव वाढत असले तरी सराफा बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जळगावमध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. सोन्याचे दर 92,000च्या पलीकडे गेले असले तरी बाजारपेठेत सोनं खरेदीचा उत्साह दिसून आला. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून निषेध करण्यात आला. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं.
अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा समारोप शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत तब्बल 800 पैलवानांनी सहभाग घेतलाय. त्यामुळे या स्पर्धेचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकाली यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये देण्यात आले. दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतला. पालघरमध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्रानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. रमजान ईद निमित्त परभणीमध्ये बाजारपेठ सजलेली आहे. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. सोलापुरात कष्टकरी कामगारांसाठी महत्त्वाचा असणारा गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय. सोलापूरजवळील दहिटाणे इथं राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्मिती संस्थेकडून 5000 घरांचा घरकुल प्रकल्प बांधला जातोय. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. सोलापुरात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. तापमानाचा पारा 41.4 अंशांवर गेला. दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त मालेगावात मशाल मुक पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये पोलीस दलाकडून संचलन करण्यात आलं. नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं भुसावळमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये सहभाग घेत महाराजांना अभिवादन केलं. येवला नांदगाव मार्गावर पोलिसांनी सापळा रचून 39 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आरोपीला सोलापूर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हा आरोपी घरफोडी करण्यासाठी विमानानं प्रवास करत महाराष्ट्रात यायचा. त्याच्यावर राज्यभरात 35 गुन्हे दाखल आहेत. बारामतीच्या विमानतळ रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले.